पोलीस सेवेत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण ही त्रिसूत्री अंगीकारत कायद्याचे रक्षक आणि समाजाचे संवेदनशील सेवक व्हावे असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केले. महाराष्ट्र पोलीस अकादमीत सकाळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 127 चा दीक्षांत संचलन सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 420 पुरुष, गोवा राज्यातील एक प्रशिक्षणार्थींसह व 163 महिला असे एकूण 583 प्रशिक्षणार्थींनी 12 महिने कालावधीचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले. अकादमीचे संचालक नवल बजाज उपस्थित होते. त्यांनी पोलीस दलात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, पोलीस अधीक्षक डॉक्टर जी.एस. स्वामी उपस्थित होते. पोलीस महासंचालक श्री दाते म्हणाले की गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी मोठे यश मिळवले. आता तेथील जनतेच्या मनात सुरक्षेबरोबरच सेवेची भावना रुजवण्याचे महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आणवायचे आहे. गुन्हेगारी संपूर्ण दिवसेंदिवस बदलत आहे. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधांसाठी तरुण अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी. कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये प्रसंगावधान आणि समस्या सोडवण्याची क्षमता ही पदापेक्षा अधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांघिक भावनेने काम करावे. पोलीस दलाची खरी ताकद जनतेच्या पोलिसांवरील विश्वासात असते. नागरिक पोलीस ठाण्यात कायदेशीर मदतीबरोबरच न्याय सुरक्षितता शोध देतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कायद्याचे रक्षण आणि समाजाचे संवेदनशील सेवक बनावे. प्रत्येक पोलीस हा गणवेशातील नागरिक असून नागरिक हा गणवेश नसलेला पोलीस आहे. ही भावना समाजामध्ये रुजवावी असे आवाहनही पोलीस महासंचालक दाते यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.